हे घे, हे घे, तू इकडे घे. एक पाव द्यायला सांग. इथे लाईन नाही, पुढे राहणार नाही, देणार नाही पटकन. ठीक आहे. आम्ही निघालो खेडसाठी आणि आता इथे ब्रेकफास्टसाठी हॉल्ट घेतलं आहे पनवेलला. गुरुकृपा स्नॅक्स पनवेललाच आहे. प्रणव आहे आपल्यासोबत आणि वडापाव घेतलाय. मोठं स्वप्न आहे इकडचं, दत्तमध्ये वडापाव आहे. आम्हाला नंतर जेवायचं पण आहे ना, म्हणून आम्ही छोटा स्नॅक्स करतो. हा, हे बघ, हे बघ, थंडाई. हे काय लिहिलंय? हे आहे काय? थंडाई म्हणजे काय? राणा दा म्हणजे तो राणा, तो सिरियल होती मराठी त्याची. राणा आहे त्याच्यावर. हा, त्याचाच फोटो आहे. थंडाई साईडला घे आणि 4 घोट मार. अरे मी नुसतं एक घोट मार. अरे पण साईडला तर घे, अंगावर पडलं की झालं. स्पीड ब्रेकर आला. वेस्ट साईडला घे ना जरासा. हे पटकन चल. घे अजून. अरे त्याला हे करायचे. आम्ही इथे काळकाईच्याकडे जेवणासाठी हॉल्ट घेतला आहे. मोदक सुद्धा घेतले, पार्सल 2. बरे वाटले. 25 रुपयाला 1. त्यांनी काही ना मालवणमधले पण गोष्टी ठेवलेल्या आहेत. सिंधुदुर्गमधले खाजं, शेंगदाण्याचे लाडू, शेवाचे लाडू, असे बरेच प्रकार तिकडचे त्यांनी मागवलेले आहेत. पोहे पण आहेत. हे हॉटेल खेडमध्येच आहे. काळकाई म्हणून अशी 2 हॉटेल आहेत. ते दोन्ही भावांचीच आहेत. ती थोडं आणखीन पुढे आहे. ती मोठी बिल्डिंग आहे. हे बघा, त्यांनी ना इथे ना खोबऱ्याची कापंसुद्धा छान देतात. तरी बघा त्यांनी कसं मशीनवर, म्हणजे हे असं मशीनवर त्यांनी खोबरं किसून ठेवलेलं आहे वड्या बनवण्यासाठी, खोबऱ्याच्या वड्या बनवण्यासाठी. आता काय सुपारी साधी.
पण तू मिठा हा. फक्त सुपारी आहे. म्हटलं मोदक होते. काचं पार्सल घेऊन आता मी निघणार. खोबरं तुमचंच आहे ना? खोबरं तुमचंच आहेत ना? नारळ मी 2 पार्सल घेतले आहेत घरी खायला. जेवण खूप झालं. चला तर बाय.